विशाल भोईर यांचा सत्कार होईल। मी बालाशेठ म्हात्रे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। विशाल भोईर यांचा आमचे मान्यवर विशाल भोईर साहेब मोठागाव त्यांचा सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे आमचे या स्पर्धेचे आयोजक। चला दोन्ही संघांना सूचना असेल आपल्याला 25 मिनिटाचा अवधी असेल अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल। 25 मिनिटं आपल्याला 5 षटक टाकायचे आहेत। दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे पाठवायचे आहेत। व्हाईट ट्रॅक 12व्या खेळाडू सुद्धा कंपल्सरी लक्षात घ्यायचे। त्यानंतर पिंट्या पाटील जुनी डोंबिवली यांचाही सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे। पिंट्या पाटील जुनी डोंबिवली यांचाही सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे। आलेल्या सर्व मान्यवरांचं आमच्या व्यासपीठावरती आगमन केलंय। कालच्या दिवसात सुद्धा बऱ्याचशा मान्यवरांचा आपण सत्कार केलं। ही ओळख आहे आपल्या या स्पर्धेची। कारण पिंट्या पाटील पिंट्या भोईर धावची झाला चिकनगर संघाचा सामना पूर्णपणे टर्न झाला तिथून मी म्हणेन, पण तो अन्नू जर शेवटच्या षटकामध्ये जातो तरी चित्र बदललं असतं। तर आडवलीचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर यायचे। त्यानंतर श्रीधर भोईर मोठागाव यांचाही सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे। श्रीधर भोईर साहेब यांचा सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे। आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय श्रीधर भोईर साहेब मोठागाव यांचा सत्कार करतात ते म्हणजे बालाशेठ म्हात्रे। त्यानंतर सुभाष पाटील देवीचा वाडा यांचाही सत्कार करतील बालाशेठ म्हात्रे। सामना इथे सुरू होतील। सामना जेव्हा सुरू होईल ऐकूया आमचे सहकारी समालोचक विनोद पाटील यांना। धन्यवाद नितीन पाटील, धन्यवाद राहुल, नितीन काळन। सामना सुरू होतोय। यावेळेस हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेस शरीराचा वेध घेतोय। दरम्यान एक धाव इथे पूर्ण केलेली आहे। सामना आपण पाहतोय मोठी देसाई वर्सेस सापार्डे या दोन संघादरम्यान हा सामना पाहतोय। सापार्डे संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं व आमंत्रित केलं होतं मोठी देसाई संघाला फलंदाजीसाठी। गोलंदाज पहिले षटक यावेळेस अतुल हाताळतोय, पाहतोय आपण सापार्डे संघाचा हा गोलंदाज। चेंडू यावेळेस फिरकी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चेंडू फलंदाज मात्र इथे बाद होतोय। पहिला धक्का यावेळेस मोठी देसाई संघाला। पहिला गडी या ठिकाणी बाद झालाय, फलंदाज बाद झालाय तो मयूर बाद होतोय धावचीच्या स्वरूपात। तिच्या ऑपरेटर थोडासा आवाज द्यायचा बघा, आवाज फार कमी येतोय। अजय पहिला गडी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। यावेळेस मोठी देसाई संघाचा धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण एक धाव इथे धावफलकावर पाहतोय आपण। यावेळेस चेंडू ऑन साइडला वाईडिश लॉंग ऑरिजिन मध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, त्या ठिकाणी चूक करतोय, मात्र या चुकीमुळे इथे 2 धावा मिळत आहेत मोठी देसाई संघाला। धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 3 धावा। स्पर्धा आपण पाहतोय गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ आयोजित MB ट्रॉफी 2017 6 दिवसीय ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतोय मैदानावरती। या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस आपण पाहतोय। एकूण 48 संघ आणि 576 खेळाडू सहभागी असलेली स्पर्धा। चेंडू पूल केलाय मिड विकेट झोन मध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू उचलतोय पहिल्या टप्प्यात। या दरम्यान 1 धाव इथे पूर्ण केलेली आहे। धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 4 धावा। आज सकाळी आपण जो सामना खेळवला तो काल वेळेअभावी तो सामना निश्चितच इथे खेळवता आला नाही, मग तो सामना आपण आज इथे खेळवलाय। कालच्या दिवसात 3 संघ सुपर 3 मध्ये पोहोचलेले आहेत। चेंडू येतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, 1 धाव इथे पूर्ण केली गेली आहे।
धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 5. आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत अक्षय भोईर आणि त्याचबरोबर जितू म्हात्रे असे 2 गुणलेखक आपण पाहतोय या सामन्यासाठी. नियम क्रमांक 4 नुसार स्कोरर गोलंदाज येतोय यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा अतुल. पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय. व्हेरिएशन दाखवत असताना तो हा फुल टॉस चेंडू हुक केला चेंडूला. चेंडू फाईन लेग सीमारेषे बाहेर जात असताना आणि पंचांचा इशारा नो आणि या 4 धावा. बघा पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. बघा कोणी पंचांशी निश्चितच वाद विवाद घालायचा नाहीये. पंचांच्या निर्णयावर आक्षेप घ्यायचा नाहीये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 4 आणि एकूण यावेळेस 1+4 एकूण 5 धावा आल्यात आणि एकूण धावा आपण पाहतो धावफलकावर 10. यावेळेस चेंडू डीप एक्स्ट्रा कॉलच्या दिशेने आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. थँक्यू. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 14 धावा आल्यात. 1 गडी बाद 14. कालच्या दिवसाचा जर विचार केला तर या मैदानावरती तब्बल 959 धावा कुटण्यात आलेल्या आहेत आणि त्यात षटकार जर आपण पाहिले तर 60 षटकार 61 चौकार कालच्या दिवसामध्ये आणि एकूण जर पाहिलं तर सिंगल्स जर पाहिलं तर 71 सिंगल्स आणि डबल्स जर पाहिलं तर 64 आणि 13 धावा या 7 आलेल्या आहेत. म्हणजे एकूण धावा जर पाहिलं तर 824 धावा या निश्चित बॅटने आल्यात आणि उर्वरित 135 धावा या अतिरिक्तच्या स्वरूपात आलेल्या आहे. कालच्या दिवसात 959 धावा आणि गडी जर पाहिलं तर मैदानावरती एकूण 71 गडी बाद झालेत कालच्या दिवसामध्ये. दरम्यान आदरणीय जगदीश जोशी साहेब यांचं शुभागमन होते. आम्ही त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त असं आयोजन, अतिशय चांगलं नीट नेटकं देखणं सुबक असं आयोजन. गावदेवी देवीचा पाडा हा चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये साइड स्क्रीन समोर चेंडू सीमा रेषेबाहेर चौकार. बघा या ठिकाणी मोठी देसाई संघाच्या खेळाडूची चावी हरवली आणि त्याच्यावर मोबाईल देखील हरवलेला आहे. जर कोणाला मिळाला तर आपण प्लीज आणून द्यायचं आहे. व्यासपीठाच्या दिशेने कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आणून द्यायचं आहे. चेंडू स्क्वेअरच्या दिशेने या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 20 धावा. अतिशय चांगली सुरुवात. जरी गडी बाद झाला होता लवकर पहिल्या षटकात तरी इथे मात्र धावांचा वेग कमी होऊ दिला नाहीये या मोठी देसाई संघाच्या फलंदाजांनी. आपण पाहतोय यावेळेस फलंदाज राकेश आणि रुपेशची ही जोडी. हा चेंडू ऑन साइडला. पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू सीमा पलीकडे. पंचांचा इशारा 4 धावा. पलकी खांद्यावरी मारिली, पलकी वज्रेश्वरी चालली, पलकी खांद्यावर मारिली, पलकी वज्रेश्वरी चालली, पलकी खांद्यावर मारली, पलकी वज्रेश्वरी चालली, पलकी खांद्यावर मारली, पलकी वज्रेश्वरी चालली. थँक्यू. निळजे आडिवली आणि चिक्क दिवा माफ करा निळजे आडिवली दिवा या तिन्ही संघाच्या संघनायकांना यायचे ज्यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवलाय. यायचे लवकरात लवकर. आपण या ठिकाणी चिठ्ठी उडवली जाईल आणि चिठ्ठीच्या आधारावर जर कोणाला बाय मिळाली तर तो संघ निश्चितच एक सामना कमी खेळेल. यावेळेस चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे फील्ड केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता विकी. गुड फिल्डिंग आणि तितकाच चांगला थ्रो. चांगली फलंदाजी रुपेश या ठिकाणी दाखवतोय. 3ऱ्या क्रमांकावर आलाय रुपेश. जबाबदारीने खेळ करतोय. पहिला धक्का लवकर लागला होता. मयूर बाद झाला होता धावचीच्या स्वरूपात. मात्र त्यानंतर रुपेशने डावाला सावरलं आणि एक चांगली भागीदारी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि भागीदारी होणं इथे गरजेचं आहे. कारण भागीदारी झाली तर मोठी धावसंख्या इथे उभी करता येईल आणि जर गडी बाद झाले तर धावसंख्येवर लगाम लावण्यात येईल. मात्र इथे चांगली भागीदारी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 26 धावा.
षटक क्रमांक दुसरं सचिन या ठिकाणी सचिन पाटील आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस लागते. चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला अधिकला बीट करून चेंडू सीमारेषेबाहेर जातोय. 4 धावा. थँक्यू अजय. एक मिनिट अजय. अडिवली संघाचा संघनायक लवकरात लवकर व्यासपीठावर यायचे बघा. 2 संघनायक या ठिकाणी आलेले आहेत, निळजे आणि दिवाचे. हा चेंडू यावेळेस अपील केले गेले कॉट बिहाइंडचा आणि यावेळेस मात्र अपील पंचांनी बघूया फेटाळून लावलंय. आणि यावेळेस धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण दुसऱ्या षटकाखेर 30 धावा. पहिल्या षटकात 14 धावा आल्या, या षटकात 16 धावा आल्यात. म्हणजे धावांची गती कमी झाली नाही. प्रति षटकाचा जर विचार केला तर 15.00च्या धावगतीने सरासरीने या धावा पहिल्या 2 षटकात पॉवर प्ले मध्ये 30 धावा म्हणजे अतिशय चांगली हेल्दी रन रेट जर म्हटलं तर अवघड ठरणार नाही. 30 धावा आणि याच गतीने जर पुढची 3 षटकं खेळून काढले तर 75 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. मात्र इथे सापाडे संघ कमबॅक करण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण पॉवर प्लेचं जे बंधन होतं ते बंधन इथे आता मात्र पूर्णपणे इथे मोकळं झालंय, हटलेलं आहे. त्यामुळे आता क्षेत्ररक्षण हे विखुरलेलं आपण पाहू शकता. विखुरलेलं क्षेत्ररक्षण, कारण पॉवर प्ले दोन्ही पॉवर प्ले संपलेले आहेत. आता मात्र इथे गोलंदाजांना एक निश्चितच पाहिलं तर चांगली संधी असणार आहे. हॅलो, तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावरती आपण बघतोय जगदीश जोशी साहेब जुने डोंबिवली यांचा सत्कार होईल. मी आमच्या या स्पर्धेचे आयोजक विजय भोईर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जगदीश जोशी साहेबांचा सत्कार करायचा आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज यावेळेस सापाडे संघाचा गोलंदाज विजयदादा भोईर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते जगदीश जोशी साहेब यांना आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. हा चेंडू हुक करायचा होता. चेंडू यावेळेस शॉर्ट थर्ड मॅनला बीट करून जातोय डीप मध्ये. दरम्यानच्या काळात 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्यात आणि पंच 22चा इशारा करतायत. नियम क्रमांक 26 नुसार 22 आपण पाहतोय. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर 32 आपण पाहतोय. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो सामना सुरू आहे, विद्यमान सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा पहिला सामना मोठी देसाई वर्सेस सापार्डे या 2 संघादरम्यान. गोलंदाज भरत अतिशय चांगला फटका, अतिशय चांगला फटका. चेंडू सीमा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 36 धावा. अतिशय चांगली धावगती राखली. फलंदाज पाहिलं तर या ठिकाणी राकेश चांगली कामगिरी करतोय. जो राकेश सलामीला आला होता आणि याच खेळासाठी जाणला जातो राकेश. आपण पाहतोय चांगली फलंदाजी. भरत राईट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साइडला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिझन मध्ये. त्या ठिकाणी चूक करतोय, मात्र दुसरा क्षेत्ररक्षक त्याला चांगलं बॅकिंग देतोय आणि तोपर्यंत इथे या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 38 धावा. तिसरं षटक प्रगती पथावर गोलंदाज भरतच्या माध्यमातून हे षटक फेकलं जाते. हा चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये मिड ऑफ द क्षेत्ररक्षक त्याला बीट केल्या चेंडूने. चेंडू जातोय लॉंग ऑफ मध्ये. तोपर्यंत 2 धावा. अतिशय चांगली गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिला गडी बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर पहिला गडी 1 या धावसंख्येवर बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र इथे चांगली भागीदारी पाहायला मिळते. तर भागीदारी आता आपण पाहिली तर 39 धावांची भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी यावेळेस मैदानावरती आपण पाहतोय. 2 फलंदाजांनी इथे निश्चितच केलेले आहे. अजूनही दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर ही भागीदारी जर मोठी झाली तर एक मोठं लक्ष मोठी देसाई संघ इथे उभं करण्यात यशस्वी होईल आणि एक मोठं लक्ष जर इथे उभं केलं तर सापाडे संघावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल या मैदानावरती. मात्र बघूया इथे कमबॅक करेल का. काल ज्या प्रकारे निळजे संघाने 2 षटकानंतर 40 धावा दिल्यानंतर 3 षटकामध्ये फक्त 16 धावा दिल्या होत्या आणि कमबॅक केला होता. मात्र तशाच प्रकारचा कमबॅक इथे करेल का हा सापाडे संघ, हा देखील एक मोठा प्रश्न आहे. मात्र जर पाहिलं तर इथे फलंदाजांना कंट्रोलमध्ये करणं फार कठीण जाते. फलंदाजांना कंट्रोलमध्ये
कारण फार कठीण जाते, धावांवर अंकुश लावणं फार कठीण जाते. एक चांगली भागीदारी इथे मैदानावरती आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावर एकूण अक्षय मला सांगतील यावेळेस हा चेंडू हुक केलाय स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपलेला आहे. ड्रिंक्स ऍक्टिव्हा मैदानातून माघारी येत असताना 3 षटक इथे संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 42 धावा. प्रति षटकाचा जर विचार केला तर 14.00 ची सरासरी राखलेली आहे. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत आणि 2 षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारतील मोठी दिसायचे संघ हा देखील एक प्रश्न आहे. मात्र इथे एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये मोठी दिसायची संघ दिसतोय आपण. दुसऱ्या गड्यासाठी एक चांगली भागीदारी मैदानावरती आपण पाहिली होती. मात्र इथे फलंदाज बाद झाला आणि त्यामुळे ही भागीदारी ब्रेक झाली. जी भागीदारी आपण पाहिली होती 42 धावांची भागीदारी या मैदानावरती रचली होती. दुसऱ्या गड्यासाठी 41 धावांची भागीदारी रचली होती, माफ करा. आणि यावेळेस नवीन फलंदाज येतोय, डावखुरा फलंदाज मनोज आपण पाहतोय. एक नावाजलेला फलंदाज मात्र फार कमी यंदाच्या मोसमात त्यांना आम्ही खेळताना पाहिलेले आहे. तर बघूया, मनोज एक गुणवान खेळाडू. फलंदाज अतुल, हा चेंडू फुलटॉस आहे, लो फुलटॉस चेंडू लॉंग ऑफला चेंडू भिरकावून दिलाय. मिड ऑफच्या डोक्यावरनं हा चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर, चौकार. धावसंख्या धावफलकावर 46 पाहतो आपण. मनोजने या ठिकाणी खातं उघडले, चौकाराने आपला परिचय दिलेला आहे. खराब चेंडू होता, फुलटो चेंडू होता, त्याचा समाचार घेतलाय. हा चेंडू यावेळेसचा स्क्वेअर लेग सीमा रेषेजवळ, क्षेत्ररक्षक तैनात. हा चेंडू आत ढकललाय, झेल सुटलाय. मात्र इथे 5 धावा मी म्हणे निश्चितच वाचवलेले आहेत. दरम्यान या ठिकाणी आमचे आदरणीय बाळारामजी म्हात्रे साहेब यांचे शुभागमन झालेले आहे. मी त्यांचं गावदेवी देवीचा पाडा क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. प्रथम पारितोषिक आपण पाहतोय 2 लाख रुपये व भव्य दिव्य अशी ट्रॉफी. खूप मोठी ट्रॉफी यंदाच्या मोसमात प्रथमच अशी ट्रॉफी आम्ही पाहतोय. भव्य दिव्य निश्चितच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मात्र ही ट्रॉफी कोण घेऊन जाईल, या एमबी ट्रॉफीला कोण पटकावणार, कोणता संघ चॅम्पियन संघ ठरेल, हे येणाऱ्या 6 तारखेला आपल्याला कळेल. त्यात द्वितीय पारितोषिक 1 लाख रुपये, तृतीय पारितोषिक 50,000, चतुर्थ पारितोषिक 50,000, एकूण 4 लाख रोख रक्कम राशी असलेली ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. हा चेंडू यावेळेचा टप्प्यापर्यंत बाहेर निघालाय. धावची संधी होती, मात्र ते थ्रो जर आपण पाहिलं थोडासा खराब. बघा या ठिकाणी ड्रॉ उडवला जातो, चिठ्ठी उडवली जाते. 3 संघांमध्ये आपण पाहतोय निळजे, आडिवली आणि दिवा. 2 चिठ्ठ्यांवर एमबी ट्रॉफी लिहिलेली आहे आणि 1 चिठ्ठीवर बाय लिहिले. ज्याच्या नशिबात बाय असेल त्याला बायची चिठ्ठी मिळाली, तो बाय मिळेल त्याला आणि तो संघ निश्चित 1 सामना कमी खेळेल. मात्र जे 2 संघ असतील ज्यांच्याकडे एमबी ट्रॉफी ही चिठ्ठी लिहिलेली असेल त्या 2 संघांना मात्र इथे सामना खेळावा लागेल.
दरम्यान समीर भोईर साहेब यांना विनंती करतोय आपण कुठे असाल तर प्लीज आपण यायचं आहे. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. बसली भिवंडी शहराला मानवर साचा जेवून मी आईलो आई तुझ्या चरणाला मानवर साचा जेवून मी आईलो आई तुझ्या चरणाला मानवर साचा थँक्यू. दरम्यान विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ड्रॉ आपण इथे उघडतोय. चिठ्ठी मोठा गावचे आमचे विशाल भोईर यांच्या शुभ हस्ते इथे चिठ्ठी उडवली जाते. बघूया कोण नशिबाचा धनी ठरतोय आणि कोणत्या दोन संघांना इथे सामना खेळावा लागेल. या ठिकाणी आपण पाहू शकता साईड स्क्रीनच्या बाजूने जर पाहिलं तर या ठिकाणी मैदान अतिशय चांगल्या प्रकारे सजवलं जातंय. मागून जर आपण पाहिलं तर हा कपडा या ठिकाणी बांधला जातोय एक सुंदर. आणि दिवा संघाला इथे नशिबाची साथ नशिबाचा कॉल इथे दिवा संघाच्या बाजूने आणि त्यांना बाय मिळालेली आहे. मात्र जे दोन संघ असतील आडिवली आणि निळजे यांना मात्र सामना इथे खेळावा लागेल. एक सामना खेळावा लागेल. मात्र दिवा संघ इथे नशिबाचा धनी ठरतोय. हा चेंडू बॅकफुट वर गेले होते. कट करण्याचा प्रयत्न होता अतुलचा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 48 धावा. चौथं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आपण पाहतोय यावेळेस अतुल. फलंदाज आहे जितेश. यावेळेस चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. एक धाव या दरम्यान इथे पूर्ण केलेली आहे. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 49 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलेले. 49 धावफलकावर धाव पाहतोय आपण. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात 16 त्यानंतर 12 आणि आता मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी फक्त 7 धावा. तर मात्र कुठेतरी कमबॅक केल्या सापडे संघाने. 49 धावा धावफलकावर पाहतोय आपण. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. एक षटक शिल्लक आहे. स्लॉग ओव्हर आहे डेथ ओव्हर आहे. आणि बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतोय मोठी देसाई संघ. किती धावसंख्येचा टार्गेट सेट करतोय या सापडे संघासमोर. मात्र सापडे संघाचा जर विचार केला तर एक अतिशय चांगला संघ आपण जर पाहिला तर अधिकचा हा संघ. मात्र या संघासमोर एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीला सामोरे गेला होता हा मोठी देसाई संघ. मात्र इथे जर पाहिलं तर चौथ्या षटकामध्ये 49 धावा एक मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी मोठी देसाई संघ आपण पाहतोय. मात्र शेवटच्या षटकामध्ये बघूया गोलंदाजी कशी होते. गोलंदाज येतोय यावेळेस अधिक गोलंदाज येतोय. स्वतः संघ नायक चेंडू स्वतःच्या हातामध्ये घेतात. बघूया शेवटचं षटक कशा प्रकारे फेकतायत. स्ट्राईकला फलंदाज आहे जितेश. हा चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला चेंडूला वळवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा इथे पूर्ण झाल्या. त्यामागचं कारण आहे खराब थ्रो. हा थ्रो जर अधिकच्या डायरेक्ट हातामध्ये दिला असता तर हा फलंदाज सहजतेने बाद झाला असता. मात्र इथे खराब थ्रो फेकला. 1 बाउन्स थ्रो फेकला आणि चेंडू टप्प्यापर्यंत अधिकच्या डोक्यावर बाउन्स होऊन गेला मागे. आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. थ्रो बाईच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव इथे मिळालेली आहे. एकूण 2 धावा इथे मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण यावेळेस 51 धावा. स्ट्राईकला फलंदाज जितेश आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रुपेश जो 3ऱ्या क्रमांकावर आलाय. जबरदस्त कामगिरी रुपेशने मैदानावरती दाखवलेली आहे. पहिला धक्का लागल्यानंतर रुपेशने डावाला सावरलं. यावेळेस चेंडू खोलवर टप्प्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हलकासा अपील त्या ठिकाणी शॉर्ट फायनलचा क्षेत्ररक्षक करतोय. मात्र अपील पंचांनी फेटाळून लावले आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या 51 वर स्थिरावलेली आपण पाहतोय धावफलकावर. स्ट्राईकला पुन्हा एकदा जितेश सामना करण्यास सज्ज. अधिक आयटम राऊंड विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. बघा बॅक टू बॅक 2 चेंडू एकाच दिशेवर एकाच टप्प्यावर फेकल्यात. आणि इथे चांगली गोलंदाजी. आणि गोलंदाज तोच असतो खरा गोलंदाज तोच असतो जो फलंदाजाचा अभ्यास करतोय. यावेळेस या गोलंदाजाने अभ्यास केलाय. कारण जर पाहिलं तर हा फलंदाज फुटवर्कचा वापर करत नाहीये. आणि आता मात्र फलंदाजाची यष्टी इथे उद्ध्वस्त केली आहे. फलंदाज बाद.
जितेश बाद होतोय, नवीन फलंदाज येतोय, यावेळेस आपण पाहतोय दरम्यान मैदान या ठिकाणी सजवलं जाते. बघूया आपण राजा जाधव यांच्या खांद्यावरील जबाबदारी. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं जगातलं सर्वात सुंदर आणि मोठं स्टेडियम जर कोणतं असेल तर मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड ऑस्ट्रेलिया. 1,12,000 प्रेक्षक बसण्याची कॅपॅसिटी आहे. आणि सर्वात लहान स्टेडियम जर पाहिलं तर न्यूझीलंडचं कॅरिसब्रुक, त्यात 30,000 फक्त प्रेक्षक बसू शकतील असं ग्राउंड आपण पाहतो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. मात्र मेलबॉर्न क्रिकेट ग्राउंड जिथे 1,12,000 प्रेक्षक तब्बल बसू शकतील कॅपॅसिटी आहे. आणि सुंदर ग्राउंड, ब्युटिफुल ग्राउंड जर म्हटलं तर हे देखील मेलबॉर्न ग्राउंडच आहे. त्याचबरोबर ईडन गार्डन हे भारतातलं ग्राउंड सर्वात मोठं. मात्र दुसऱ्या क्रमांकात जगात जर पाहिलं तर तब्बल 90,000पेक्षा जास्त प्रेक्षक कलकत्त्याच्या ईडन गार्डनमध्ये बसू शकतात, एवढी कॅपॅसिटी आहे. हा चेंडू यावेळेस मिड विकेट झोन मध्ये, त्या ठिकाणी चूक करतो क्षेत्ररक्षक. चुकीची पद्धत हा चेंडू अडवण्याची. यावेळेस या 4 धावा. थँक्यू. योगेशच्या बॅटमधून आल्या चौकार धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 55. हे मैदान देखील अतिशय चांगल्या प्रकारे सजवण्यात आलंय. आपण पाहतोय एकूण जर पाहिलं तर 28 कटआउट पूर्ण लावलेले आहेत. आणि त्यात जर पाहिलं तर आमचे 32 जे आमचे लाडके व्यक्तिमत्व आहेत मान्यवर, त्यांचे फोटो आपण पाहू शकता. शुभेच्छा दिल्या गेल्यात. 28 कटआउट आणि 32 असे एकूण आमचे मान्यवर त्या ठिकाणी पूर्ण मैदानाच्या सोबत हे कटआउट्स आपण पाहू शकता. षटक संपलेलं आहे. यावेळेस 5वं षटक या ठिकाणी संपले. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 56 धावा. आणि गरज आहे ती आता मात्र 57 धावांची. मी कौतुक करेन सापडे संघाचं, ज्याने शेवटच्या 2 षटकात कमबॅक केलाय. आणि शेवटच्या 2 षटकात जर पाहिलं तर फक्त 14 धावा खर्च केल्यात. या षटकात अधिकने 7 धावा दिल्या, त्याआधी अतुलने 7 धावा दिल्यात. आणि एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर यावेळेस 56 धावा, 56 धावांवर रोखलंय. मात्र ही धावसंख्या पुरेशी असेल का या सापडे संघासमोर? ज्या प्रकारे अधिक सारखा एक विस्फोटक फलंदाज असे नामवंत खेळाडू या संघामध्ये, या संघासमोर ही धावसंख्या पुरेशी असेल का? मात्र येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळतील. मात्र 57 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, ते म्हणजे सापडे संघासमोर मोठी देसाई संघाने. दरम्यान लवकरात लवकर या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण लावायचंय. आधीच खूप उशीर झाले आज सकाळी. काल देखील एक सामना आम्हाला वेळेअभावी खेळवता आला नाहीये, तरी आपण प्लीज खेळून आमची सूचना की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचंय. 57 धावा हव्यात, 56 धावा धावफलकावर लावल्या आहेत. आणि यावेळेस खेळाचं दुसरं सत्र जेव्हा या ठिकाणी सुरू होईल तेव्हा खेळाच्या दुसऱ्या सत्रात कोणता संघ कोणत्या संघाला इथे परास्त करेल, कोणता संघ आपली विजयी घोडदौड इथे सुरू ठेवेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक माणेरे गावचे राहुल भोईर यांना. DJ Vaibhav in the mix. धन्यवाद विनोद पाटील. तिसऱ्या यापुढे सामना असणाऱ्या मैदानावरती आगास आणि विपक्ष उसरगर या 2 संघांमध्ये, तर दोन्ही संघात संघ नाही का नाही लगेच यायचं आमच्या व्यासपीठावरती. एका बाजूला केजू मुंडे तर दुसऱ्या बाजूला असतील विशाल म्हात्रे. तर दोन्ही संघात संघ नाही का नाही लगेच आमच्या व्यासपीठाच्या आमच्या आयोजकांशी संपर्क आपण लगेच साधा. तर तब्बल खेळाचं पहिले सत्र संपलंय. मैदानातून कोणताही खेळाडू असो किंवा संघनायक असो किंवा प्रेक्षक वर्ग मैदानातून कोणी येऊ नका अशा पण दखल घ्या. तर चला आपण लगेच सामना सुरू करूया. मैदानावरती प्रॅक्टिस साठी बॉल देऊ नका याच्या पण दखल घ्या. पण लगेच डायरेक्ट सामना सुरू करायचा कारण का आपल्या काय वेळ कमी असेल. तर तब्बल 11 सरासरी गाठायची जिंकण्यासाठी जर विचार जर केला तर 57 धावेची गरज असणार आहे. 11.40 सरासरी गाठायची. चला आपण जरा वेळ कमी घ्या आणि सामना आपण लगेच सुरू करू मैदानावरती. पण पहिला सामना बघतो आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा. जर विचार जर केला तर
खामलपाडा संघ सुद्धा आपण इनेक्शन मध्ये बघू शकाल येत्या 4 तारखेला, कारण का खामलपाडा संघ खेळणार नव्हता मात्र आम्ही भरपूर जण आग्रह केला, जितू दादाला सुद्धा आपण भरपूर कॉल केले तर तुम्ही स्पर्धेमध्ये खेळा की शिवाजी दादाच्या नावाने पुन्हा एकदा खामलपाडा संघ आपण इनेक्शन मध्ये बघू शकाल आपण येत्या 4 तारखेला तो संघ पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला चांगलं क्रिकेट आणि चांगला दर्जा क्रिकेट दाखवेल खामलपाडा संघ, त्याची शंकाच नाहीये. तर आपण सामन्याकडे सुरू असलेला सामना आपण बघतो विपक्ष सापाडे, 2 दिग्गज संघामध्ये अतिशय चांगला सामना. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे शैलेश सूरज म्हात्रे या दोघांमध्ये जिम्मेदारी देणारा महेश सुद्धा आहेत. जबरदस्त कार्य या प्रत्येक स्पर्धेचा प्रत्येक क्षण युट्यूबच्या माध्यमातून आमच्या घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, जिम्मेदारी, जबाबदारी त्यांच्या खांद्यांवरती असणार आहे या येणाऱ्या 6 दिवसामध्ये. पहिला चेंडू सचिनसाठी जबरदस्त डाय बघतोय, चांगल्या प्रकारचं शॉट सिलेक्शन आणि चौकार. धन्यवाद. तर पहिल्या चेंडूवरती पहिला चौकार सचिन पाटीलने बॅटचा बेस केलाय. सचिन यांनी मैदानावरती यावेळेस अतुल 2 आघाडीचे फलंदाज सापाडी संघाच्या माध्यमातून तर पहिले षटक गोलंदाज छगनचा वापर केला गेलाय. मोठी देसाई संघाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी तब्बल जर विचार केला 57 धावेची गरज असताना आस्किन रन रेट प्रति षटकामागे 11.40 ची सरासरी गाठायची. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात आणि चौकारने आघात केला मैदानावरती. छगन रिवर्स घ्यायचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट संपर्क अजिबात नाहीये, चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते, पूर्णपणे फलंदाज 4 ओव्हरने चेत, कारण का अजिबात नियंत्रण नव्हता. त्याच्यानंतर प्रवीण पाटील भोपरचे जबरदस्त व्यक्तिमत्व, तिथे शुभागमन झालाय जबरदस्त त्यांच्या माध्यमातून भरपूर मोठ्यापणा नाईट रजनी बघितली होती. तर उसर संघाचा संघनायक विशाल महात्रे सर लवकर या आपण. चेंडू दरम्यान घेऊन काढले विकेट, चांगल्या पद्धतीने तिथे मात्र यावेळेचा शॉट सिलेक्शन, चेंडू मग शेताशी तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिचा प्रयत्न होईल का? तसं काय होत नाहीये, फक्त या 2 धावा धावसंख्या अजून 2 ने धावसंख्या दापालकावरती 6 धावा दापालकावरती येत आहेत. षटक क्रमांक पहिले P1चा मार्ग असते. छगनचा वापर केला गेला. यावेळेस सकाळ 10 वाजून 44 मिनिटं होत आहेत आणि आपण बघतो सकाळच्या 7 सामना मैदानावरती 2 दिग्गज संघ आमने सामने, एका बाजूला मोठी देसाई संघ तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती अधिक पाटीलचा असा पाटील संघ. छगन दरम्यान जबरदस्त ॲक्युरेट टायमिंग, नेतदीप फटका, डोळ्याशी पार न फेरणारी फटका आणि या चौकार. धावसंख्या अजून 4 ने वाढेल. धावसंख्या दापालकावरती 10 10 धावा दापालकावरती जर विचार केला तर त्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानावरती यावेळेस सादर केल्या. कारण का 2 अफलातून प्रेक्षणीय देखणे आपण दर्जेदार फरक बघितले मैदानामध्ये. जबरदस्त ड्राईव्ह, फक्त दिशा आणि सर्कल पाबंदीचा योग्य तो वापर सचिनच्या माध्यमातून. चेंडू क्रॉस द लाईन प्रयत्न, शपथ झाले तो ऑन साइड माझा प्रयत्न, चेंडू बॅट संपर्क अजिबात येत नाहीये तोपर्यंत डॉट बॉल. सुनील बुवा म्हात्रे आमचे तिथे शुभागमन झालाय त्या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सरशी आभार. त्याच्यानंतर सचिन नेहमीचा कौल आपण लगेच करून घ्या. हा चेंडू ऑन साइडला घेऊन काढलाय, बटमनचा वापर स्क्रीन समोर, चांगल्या प्रकारचे क्रिकेट आणि या चौकार. धनमिकीचा कौल आमच्या व्यासपीठावरती मान्यवर सुनील म्हात्रे, जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रवीण पाटील आमचे भोपरचे सरचे प्रवीण पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. कारण जबरदस्त त्यांच्या माध्यमातून स्पर्धा बघितली होती. भरपूर मोठे नाईटरायझरचा आगाज माध्यमातून सारांश प्रवीण पाटील चषक बघितलं होतं नाईटरायझर मध्ये. तर यावेळेचा सामना असेल आगासन विपक्ष उसरगर एका बाजूला कौस्तुभ असतील तर दुसऱ्या बाजूला संघनायक विशाल म्हात्रे असतील. प्रवीण पाटील भोपरचे जबरदस्त व्यक्तिमत्व, तेवढे चांगले खेळाडू आणि बिगीचा कौल प्रथम यावेळेस जिंकला
आघालन संघाने तर लगेच आमच्यामध्ये डिसिजन पोहोचतो आपण कौस्तुभ नाणेफेकीचा कौल प्रथम जिंकलाय तेव्हा सामन्याकडे सामना तेवढाच महत्वाचा असेल कारण का यावेळेस षटक क्रमांक संपला गेलाय मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ संपलाय P1 षटक संपला आणि धावसंख्या दाबालकावरती 14 धावा. जर आपण थोडंसं मागे गेलो तर बघितलं गेलं तर पूर्वार्धामध्ये सुद्धा मात्र 14 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या होत्या खेळाच्या आणि मात्र यावेळेस उत्तरार्धामध्ये म्हणजे विचार केलं तर या खेळाच्या दुसऱ्या सत्रात सुद्धा 14 धावा उभारतोय. बघितलं गेलं तर मैदानावरती असा पाडे संघा. अतुल चेंडू दरम्यान खराब शॉट सिलेक्शन गली क्षेत्राला चुकवत नाहीये फलंदाज बाद. अतुल बॅक टू पेव्हिलियन. त्याच्यानंतर आमचे अजय भोईर जबरदस्त व्यक्तिमत्व शोभाग म्हणतो याचे आमच्या व्यासपीठावरती तुमचे यशोचित सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यावेळेस पहिला फलंदाज बाद पहिला विकेटचं पतन होतं मैदानावरती. पहिला फलंदाज गाड असेल यावेळेस अतुलकडे भरपूर अपेक्षा होती मात्र यावेळेस संघाला नाराज करतोय पहिल्या विकेटचं पतन. तर 30 क्रमांकाचा फलंदाज मैदानावरती नवीन फलंदाज विकी जातो मैदानावरती. स्ट्रायकरला जुनी सचिन पाटील ओपनर आघाडीचा फलंदाज जुनी मैदानावरती. तर गोलंदाज यावेळेस अजयचा वापर केला जाईल. चेंडू जबरदस्त घेऊन काढलाय फक्त दिशा दिली आहे आपल्यातून टायमिंग षटकार. कृष्णा पाटील जुनी टीममध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व सुदेश शोभाग म्हणतोय. क्षेत्ररक्षक उभा केलाय. चेंडू दरम्यान जबरदस्त घेऊन काढलाय शेवटच्या बॅटच्या बेसकुला टॅप केला चेंडूला पॉइंट झोनला त्याची वेग तोपर्यंत अचूक फेकी ऑन द स्टंप. फक्त या 2 धावा षटकानंतर अजून 2 धावा चांगला क्रिकेट मैदानावरती सचिन पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या दाबालकावरती स्कोर मचून 22 लॉस ऑफ 1 विकेट्स. 22 धावा व्यक्तिक संघाच्या 22 धावा आणि व्यक्तिक स्वतःच्या खात्यामध्ये 22 धावा आतापर्यंत सचिन पाटीलच्या माध्यमातून. एक गडी बाद 22ची धावसंख्या सापाडी संघाची दमदार सुरुवात मैदानावरती प्रतिउत्तर देताना अजय पाटील चेंडू वन्स अगेन घेऊन काढलाय लॉंग लेग झोनला दरम्यान दुसरा दमदार षटकार. गुड शॉट. चला आपण जरा वेळ कमी का मैदानावरती सरसळ काय म्हणते देसाई संघ फक्त 25 मिनिटं असतील. ते 25 मिनिटांमध्ये आपल्याला यावेळेस खेळाचा दुसरा सत्र संपवायचा आहे. धावसंख्येला का धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 28 धावा दाबालकावरती त्यात जबरदस्त दमदार सुरुवात मैदानावरती सचिन पाटीलचा बल्ला बोलतोय. अजय बॅकफुटला असतील. चेंडू लिडिंग एज कीपरच्या पाठी खराब क्षेत्र येतोय शॉटरमॅनला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. धावसंख्या अजून एक निघाले स्कोर मोज झोन 29 मार्क करा 29 धावा दाबालकावरती 29 धावा दाबालकावरती येत आहे षटक क्रमांक मागस. या दरम्यान विचार जर केला तर P2 दरम्यान हा चेंडू जबरदस्त घेऊन काढलाय एक्स्ट्रा कव्हर झोनला चेंडूची फीड होतेपर्यंत सिंगल कंप्लीट होण्याचा प्रयत्न होतोय का अचूक फेकी ऑन द स्टंप तोपर्यंत मात्र 2 धावा येत आहेत. षटक क्रमांक दुसरा यावेळेस संपला गेला सर्कल पाबंदी संपते आणि धावसंख्या दाबालक जाऊया आता मात्र एकूण लाभले 31 धावा दाबालकावरती. जबरदस्त सुरुवात मैदानावरती कारण का 57 धावेची गरज असताना आस्किन रन प्रति षटकामागे 11.40 गाठायचा असताना चांगली सुरुवात आतापर्यंत विचार केला तर सचिन पाटीलच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. डीजे थँक्यू डीजे. त्याच्यानंतर आमचे प्रवीण पाटील
प्रवीण पाटील भोपरचे यांचा सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या व्यासपीठावरती. एक मोमेंट देऊन त्याच्या आमचे स्पर्धेचे आयोजक बा म्हात्रे यांना विनंती करतोय की आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचे. प्रवीण पाटील भोपरचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा सन्मान नक्कीच मोमेंटो आणि त्याच्यानंतर शॉल त्याच्यानंतर बघितलं जरा एक स्पर्धेची एक भेट वस्तू आठवण म्हणून एक मोमेंट दिला जातोय. फुलगुच्छ दिला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून ते दिव. चला आगाचा आणि उसरगर संघ आपण येऊन थांबायचं आमच्या व्यासपीठाच्या बाजूला. विशाल आणि कौस्तुभ आपल्या संघाला मग घेऊन या दरम्यान शब्द झाले होते बडवांचा भरपूर वापर सिंगल कंप्लीट दुसरा प्रयत्न होईल का या दरम्यान जास्त जास्त डोक्याचा वापर मैदानावरती शिवला मात्र या दरम्यान स्वतःने घेऊन काढला डीप मिड विकेटला तोपर्यंत भरपूर वेळ जातोय बघता बघता 2 धावा कंप्लीट धावसंख्या अजून 2 निवड धावसंख्या दाबालकावरती 33 धावा दाबालकावरती गोलंदाज छगनचा वापर पुन्हा एकदा आपल्या सेकंड मध्ये छगनने तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या तर छगनचा वापर पुन्हा एकदा मोठी देसाई संघाच्या माध्यमातून स्ट्राईकला बलंदाज सचिन पाडेल जबरदस्त क्रिकेट सचिन पाडेलच्या माध्यमातून आतापर्यंत चांगलं क्रिकेट शकला विकी डबल 57 धावेची गरज असताना सुरुवात अतिशय चांगली केली त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मात्र एका बाजूने जो किल्ला लढवलाय सातत्याने चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवलाय. कोण काढलाय चेडू जातोय पॉइंट झोनला क्षेत्ररक्षक मयूर तोपर्यंत भरपूर वेळ जातो संधी होती बघता त्या 2 धावा कंप्लीट कारण का भरपूर वेळ आणि भरपूर संधी होती तोपर्यंत या 2 धावा अजून कंप्लीट धावसंख्या अजून 2 निवड धावसंख्या दाबालकावरती 35 धावा दाबालकावरती 35 धावा दाबालकावरती षटक क्रमांक मार्गस्थ 3 म्हणजे आपल्या सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज छगनचा वापर केला गेलाय या मोठी देसाई संघाच्या माध्यमातून. मोठी देसाई विपक्ष आपण सामना बघतो मैदानावरती सापाडे 2 दिग्गज संघ आमने सामने 2 ताकदबाज संघ या 2 संघामध्ये चांगले क्रिकेटर भरणा चेंडू दरम्यान ऑनसाइडला गुंगाडलाय गॅपशॉट सिलेक्शन आता लॉंगॉनच्या रोक्यावरून चेंडू फरार चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या अजून 4 निवडेल धावसंख्या दाबालकावरती 39 धावा दाबालकावरती जबरदस्त क्रिकेट सचिन पाटील हा चेंडू दरम्यान जो ऑनसाइडला मारचा प्रयत्न चेंडू संपर्क तेवढा येत नाहीये मग त्या दरम्यान सरळ रेषेने केले होते तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉरवर्ड मध्ये तब्बल 14 चेंडूंचा यावेळी सामना केल्याने तब्बल त्याच्यावरती 37 धावा आतापर्यंत उभारत जबरदस्त क्रिकेट मैदानावरती अफलातून क्रिकेट. दरम्यान लोअर फील्ड फेकला होता किंवा ऑन साइडला क्षेत्ररक्षक मनोज देव चेंडूवरती येतो तोपर्यंत फक्त सिंगल फेकी या दरम्यान चुकीची येते चुका करते मैदानावरती या 2 धावा येत आहेत आणि बघता बघता 30 धाव पूर्ण दुष्काळ 13वा महिना कारण आधीच धावा जास्त होते त्याच्यानंतर पुन्हा जीतच चूक करतोय ज्यावेळेस या 3 धावा अजून येतील धावसंख्या दाबालकावरती 3 निवड धावसंख्या दाबालकावरती ज्यावेळेस 42 धावा दाबालकावरती येत आहेत. सातत्याने भरपूर चुका करतोय मैदानावरती मोठी देसाई संघ कारण का मोठी देसाई संघाच्या माध्यमातून बचत 20-17 नक्कीच आकाश मात्रच्या माध्यमातून स्पर्धा मात्र होती त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ ठरला होता. आज मोठी देसाई संघ दरम्यान हा चेंडू पायाने स्वीकारचा प्रयत्न होता स्कूप मारायचा प्रयत्न चेंडू त्याचा चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात येत नाहीये 3 षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या दाबालकावरती जाऊया दाबालक धावसंख्या येतात मात्र 42 धावा दाबालकावरती येतात तत्पूर्वी चला उसरगर संघ आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला आगाजन संघ आमच्या व्यासपीठाच्या बाजूला तुम्हाला येऊन थांबायचे. 42 12 चेंडू 15 धाब्याची गरज आहे. धावसंख्या दाबालकावरती आतापर्यंत 42 धावा येत आहेत समीकरण येणारे 12 चेंडू अजूनही 15 धावेची गरज आहे 12 चेंडू 15 धावेची गरज
तर आमच्या व्यासपीठावरती होऊया आपण. आमच्या व्यासपीठावर भरपूर संख्येने मान्यवर आमचे सुनील बुवा म्हात्रे देवी सभाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती सुभाष पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावरती आपल्या मान्यवरांचा सन्मान करायचे. आमचे मान्यवर व्यासपीठावरती सुनील बुवा म्हात्रे देवी सभाचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावरती सुभाष पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचंय. मायाची शाळ आणि त्याच्यानंतर फुलगुच्छ देऊन आमच्या व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर आमचे मान्यवर बालाराम म्हात्रे देवीच्या पाड्याचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित नागरिक, यांचा सन्मान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती सुभाष पाटील यांना विनंती करतो मी की आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या व्यासपीठावरती सन्मान करायचंय. बालाराम म्हात्रे देवीच्या पाड्याचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, बालाराम शिवराम म्हात्रे. दरम्यान खराब शॉट सिलेक्शन, या दरम्यान फलंदाज सचिन बाद झालाय. सचिन आपलं काम चोखपणे बजावलंय. बालाराम शिवराम म्हात्रे देवीच्या पाड्याचे आमच्या व्यासपीठावरती होते. विचार 12 चेंडू 15 धावेची गरज असताना मात्र फलंदाज बाद झालाय. आम्ही कालचा नाईट रजनी मधला सामना आपल्या डोळ्यासमोर येतोय, कारण का 12 चेंडू तब्बल इनामपुरी संघाला 15 धावेची गरज असताना 12 धावेने खेडकाली संघाने सामना जिंकला होता. कोटकर इनामपुरी संघाला मात्र रक्ताच्या सुरलेले होते. कालच्या दिवसामध्ये तो दिवस मात्र विसरणार, कालची रात्र मात्र विसरणार नाही अंगद पाटीलचा संघ. 12 चेंडू फक्त 15 धावेची गरज असताना सामना 12 धावेने जिंकला होता. शक्ती पाटीलने फक्त 1 धाव कसे केली होती आणि त्याच्यानंतर ओमकार पाटीलने फक्त 2 धावा केल्या. 2 ते 1 धाव कसे केले, सामना मात्र जिंकून जाता खिडकाली संघाला. चेंडू ऑन साईडला माझा प्रयत्न, चेंडूवर संपर्क अजिबात येत नाहीये. मयूर मात्र या दरम्यान चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. सातत्याने त्या प्रकारचा सामना होईल का नितीन गायकवाड प्रश्नचिन्ह, कारण क्रिकेट अनिश्चित केलं, कारण 12 चेंडू 13 धावेची गरज असताना विचार जर केला तर तुर्बे संघ तुर्बे संघाने मात्र सामना गमावला होता नाईट रजनीमध्ये आणि चॅम्पियन संघ ठरला होता वाकलन संघाने सामना 3 धावेने जिंकला होता. सगळी हा चेंडू भिडकावून दिलाय, ताकदीचा योग्य तो वापर, मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय षटकार. तब्बल विचार केला तर सचिन पाटीलचा आपण विचार केला. सचिन पाटील तब्बल 16 चेंडूंचा मात्र समाज बैलरा सामना केला आणि तब्बल 40 धावा उभारल्या. आपल्यातून क्रिकेट एक दर्जेदार फलंदाजी दाखवली आपल्या सातत्याने, प्रेक्षकांची मनं जिंकली, आपल्या आयोजकांची मनं जिंकली, सातत्याने चांगलं क्रिकेट दाखवलं मैदानावरती. तर यावेळेस गणेशने आपलं काम चोखपणे बजावलं. पहिला चेंडू बीट झाला, त्याच्यानंतर हा चेंडू खराब फेकला. चेंडूला भिडकवून ताकदीचा मनकटी ताकदीचा योग्य तो वापर आणि षटकार. धापालकर धावसंख्या आता मात्र लागते 48 धावा धापालक्यावरती. लक्षात मात्र जवळ येतोय. चेंडू दरम्यान अब्राजमध्ये घेऊन काढला टायमिंग शॉट, मनोज देवकर चुकणार नाहीये, फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. चला उसळकर संघ आमच्या व्यासपीठाच्या समोर आपण इकडे यायचं, आम्ही इकडे यायचं आपण. त्याच्यानंतर आगाजल संघ व्यासपीठाच्या इकडे यायचं आपण. एंट्री गेट आहे, तर एंट्री गेटच्या इथे नाही आपण. चला आपण लवकर फास्ट. उसळकर संघ आपण लवकरात लवकर फास्ट. आम्ही तुम्हाला कॉल करतो, लवकरात लवकर या. इकडनं यायचं आपण. एंट्री गेटच्या इथं इकडनं आलं तर पॅलेंटी दिली जाईल याची आपण दखल म्हणून तुम्हाला मी सातत्याने कॉल करतोय. आपण आपल्या संघाला इकडनं घेऊन या. एंट्री गेटच्या इथनंच तुम्ही एंट्री करायची आहे. या दरम्यान फक्त एकी देवीची गरज आहे. त्याच्यानंतर आमच्या रामभोईर देवीचा पाडा एक जबरदस्त व्यक्तिमत्व शुभ आगमन झालाय. याचं आमच्या व्यासपीठावरती रामभोईर या मान्यवर याचं आमच्या व्यासपीठावरती त्याच्यानंतर सामना असणारे आगासन विपक्ष पण सामना बघ मैदान. उसळकर एका बाजूला विशाल मात्र यांचा संघ, दुसऱ्या बाजूला कौस्तुभ आले होते संघ नायक. आमचे बादा सुद्धा येत आहेत, जबरदस्त क्रिकेटर. चेंडू दरम्यान अमिश टायमिंग शॉट, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर फक्त एके धावेची गरज असताना मात्र यावेळेस किशोर पाटील बाद झालाय. तर नवीन फलंदाज गेल्या मैदानावरती यावेळेस न्यू मॅन करण जातो मैदानावरती. नवीन फलंदाज फक्त एके धावेची गरज असेल. अंतिम षटक फक्त गोलंदाज दर्शन हा चेंडू शेवटच्या मुंबईला बॅटचा बेस कोलला आहे. सामना मात्र यावेळेस कोला गेलाय. सामना जिंकलाय मैदानावरती सापाडे संघाने. सापाडे संघाचा आभार. त्याच्यानंतर स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मोठी संघाचं आम्ही कौतुक करतोय. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा नो डाऊट सचिन पाटील. 45 धावांची किक सचिन पाटीलने. ते याचा आमच्या व्यासपीठावरती आम्ही संपर्क साधतो सचिनची. आमचे जगदीश जोशी यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. सचिन पाटील नक्कीच आमचे संपर्क साधतो सचिन पाटीलशी. तत्पूर्वी आमच्या बांधवांचे शुभ असते मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जातोय. सचिन आपण 1 मिनिट यायचं इकडे. सचिन विचार केलं तर या आयोजनामध्ये आपलं काय म्हणायचं? आयोजन अतिशय महत्वाचं आपण बघतोय आणि तुम्ही यावेळेस तुमच्यासाठी भरपूर लकी ग्राउंड असं म्हटलं जातं. आमच्यासाठी खूपच लकी ग्राउंड आहे. आयोजकांचं हार्दिक अभिनंदन करतो आमचे. आम्हाला इथे चान्स दिली खेळायला आणि अजून आम्ही खूपच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सचिन. नक्कीच आयोजन अतिशय चांगलं आणि आयोजकांबद्दल सचिन आपलं मत व्यक्त